Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के। तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलंच असेल। जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा स्टेटस कसा झालाय। तर भावांनो, अवघी आजचा दिवसच बाकी राहिला आहे। बाबासाहेबांची जयंती येत आहे भावांनो, त्या जयंतीनिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे। तर भावांनो, तुम्हाला मी बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही ते दोन्ही प्रोजेक्ट अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तुम्ही तेथे जाऊन अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। आणि भावांनो, जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। दोन्हीला तुम्ही जाऊन फॉलो करू शकता। आणि भावांनो, तुम्ही प्रत्येक ट्युटोरियलचे रील्स आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन पाहू शकता की आपले रील्स किती व्हायरल होत आहे। तर तुम्ही लवकरात लवकर त्या रील्स पाहून आपल्या ट्युटोरियल पाहून असे स्टेटस तयार करू शकता। तर भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकाल। तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलला जो पासवर्ड दिला आहे तो पासवर्डसुद्धा मिळून जाईल। तर भावांनो, पासवर्ड जो आहे तो डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला तुम्हाला पासवर्ड शो होऊन जाईल। तर भावांनो, पासवर्ड 4 अंकी आहे, तुम्हाला पासवर्ड लगेच मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर मटेरियल डाउनलोड करून असे स्टेटस तयार करायचे आहेत। तर सिम्पली तुम्हाला ते अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये 2 प्रोजेक्ट दिले आहेत, ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली भावांनो, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे लगेच, आणि ते ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। तर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असताना याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट असे तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। तर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। तर भावांनो, तुम्हाला ऑलरेडी इथं सर्व मी प्रोजेक्ट तयार करून दिलेले आहे। आपल्याला फक्त इथं फोटो ॲड करून शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिला आहे ना, ते शेक इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। तर सिम्पली तुम्हाला इथं काही करायची गरज नाही आहे, तसे तुम्हाला भावांनो मी प्रोजेक्ट तयार करून दिलेला आहे। तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, हे लिरिक्स आहेत ना, हे लिरिक्स तुम्हाला आहे तसे ठेवून घ्यायचे आहेत। जर भावांनो तुम्हाला तुमच्या पद्धतीने स्टेटस तयार करायचं असेल तर तुमच्या पद्धतीने हा स्टेटस तयार करू शकता। तर भावांनो, इथं आपल्या चॅनलचे नाव टाकून घ्यायचं आहे। या चॅनलच्या नावावरती क्लिक करायचं, एडिट करून आपले चॅनलचे नाव व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित टाकल्यानंतर हे तुम्हाला प्रोजेक्ट 3 दिले आहेत ना, हे ऑलरेडी आहे तसेच ठेवून घ्यायचे आहेत। पुन्हा तुम्हाला 4.20 या बीट मार्कवरती यायचं आहे, प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, तुम्हाला जो इथं फोटो ठेवून घ्यायचा आहे ना, तो फोटो इथं ठेवून घ्यायचा। या फोटोवरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे। आणि हा तुम्हाला भावांनो ग्रुप 1 दिला आहे ना, या ग्रुप 1 वरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपमध्ये जायचे। आणि भावांनो, तुम्हाला जो इथं फोटो ठेवायचा आहे तो फोटो ठेवून घ्यायचा आहे। त्या कलरच्या ऑप्शनमध्ये यायचे, स्टार या ऑप्शनवरती जाऊन भावांनो तुम्हाला जो फोटो इथे ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तो फोटो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। हा फोटो व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भावांनो, तुम्हाला आता पुढच्या ग्रुपच्या पुढे यायचं आहे, 6.15 या बीट मार्कवरती यायचं आहे। पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, जो इथं फोटो तुम्हाला व्यवस्थित असा वाटेल तो फोटो इथं ठेवून घ्यायचा आहे। हा फोटो सिलेक्ट करा आणि व्यवस्थित इथं ठेवून घ्यायचा आहे आणि याचा वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित खालच्या बाजूला भावांनो हा सुद्धा फोटो सेट करून घ्यायचा आहे। आणि ग्रुप 2 वरती येऊन सुद्धा भावांनो तुम्हाला व्यवस्थित असे जो फोटो तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे ना, तो फोटो व्यवस्थित इथं ठेवून घ्यायचा आणि तुम्हाला जो फोटो वाटेल तो असा व्यवस्थित ठेवून घ्या। तर भावांनो, हा फोटो व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भावांनो, तुम्हाला 8.9 या बीट मार्कवरती यायचा, प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला सिम्पली हा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर वाढलेला पार्ट कट करून घ्या
आणि तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये मी भावांनो फोटो चेंज करायचे असतील तर तुम्ही असे व्यवस्थित फोटो चेंज करू शकता. ग्रुपवरती क्लिक करा, एडिट ग्रुपमध्ये जावा, या फोटोवरती क्लिक करा, कलर ऑप्शनमध्ये जाऊन स्टार या ऑप्शनवरती या आणि भावांनो जो तुम्हाला फोटो ठेवायचा आहे तो फोटो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं. बॅक आल्यानंतर तुम्हाला 10.2 या बीट मार्कवरती यायचं आहे. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो जो फोटो तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावांनो कट केल्यानंतर तो तुम्हाला 4 नंबरच्या ग्रुपवरती यायचा आहे. एडिट ग्रुपमध्ये जाऊन या फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करून कलरच्या ऑप्शनमध्ये येऊन स्टार या ऑप्शनवरती यायचा आहे आणि तुम्हाला जो फोटो व्यवस्थित वाटेल तो फोटो इथं व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. तर भावांनो असे व्यवस्थित सर्व फोटो ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला इथं एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला 3.20 या बीट मार्कवरती यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि भावांनो हा 3 नंबरचा ऑप्शन यूज करायचं आहे. तर भावांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला PNG आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो की PNG कशी तयार करायची आहे. तर या रेक्टँगलवरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग अँड ऑफसेटमध्ये जाऊन डार्केनमध्ये जाऊन मल्टिपल करून घ्यायचे. तर भावांनो पाहू शकता आपली ब्लॅक PNG तयार झालेली ते दिसून जाईल. तर सिम्पली भावांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला तो पासवर्ड तुम्हाला स्टार 2 स्टेपमध्ये आहे. तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हे PNG दिले याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सफरवरती जाऊन 3 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. व्यवस्थित साईज कमी करायची. 1 नंबरचं ऑप्शन यूज करायचे आणि खालच्या बाजूला भावांनो PNG इथं सेट करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित ही PNG सेट केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत लेंथ वाढविल्यानंतर आता भावांनो आपल्याला इथं शेक इफेक्ट प्रत्येक फोटोला अप्लाय करायचे आहेत. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर भावांनो हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आणि तुम्हाला बीट मार्कवरती येऊन आपल्या पहिल्या फोटोला इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करायचा आहे. तर हा पहिला फोटो आहे भावांनो. या फोटोवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि भावांनो इफेक्ट ऑन ऑफ असतील तर तुम्हाला हे ऑन करून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित भावांनो असे इफेक्ट प्रत्येक फोटोला अप्लाय करून घ्यायचे आहेत. तर पुन्हा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिम्पली बीट मार्कवरती येऊन आपल्या 2 नंबरच्या फोटोला इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. तर असे व्यवस्थित इफेक्ट अप्लाय केल्यानंतर हे सर्व भावांनो ऑफ असतील ते ऑन करून घ्यायचे आहेत इफेक्ट आणि तुम्हाला 3 नंबरच्या फोटोला 3 नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे. तर व्यवस्थित भावांनो असे सर्व इफेक्ट आहेत ते इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलला जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्डसुद्धा भावांनो तुम्हाला मिळून जाईल. तर भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. कारण भावांनो तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी ट्युटोरियल घेऊन येत असतो. जर तुम्हाला कोणत्या व्हिडिओचा ट्युटोरियल भावांनो पाहिजे असेल तर मला मेसेज करा. तिथे तुम्हाला भावांनो व्यवस्थित रिप्लाय देत जाईन आणि तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते सॉल्व करून देत जाईन. तर भावांनो मला पासवर्ड कुणीसुद्धा विचारू नका, कारण पासवर्ड तुम्हाला डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला पासवर्ड मिळून जाईल. तर भावांनो असं व्यवस्थित इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोठे सेट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली तुम्हाला स्टार्टिंगवरती यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायची. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर याचा वाढलेला पार्ट जो आहे तो भावांनो कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑफसेटमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. स्क्रीन केल्यानंतर भावांनो पाहू शकता आपला टेटस आहे तो टेटस तयार झालेला आहे. तर भावांनो तुम्हाला इथं काय करायचे, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना त्या ॲरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो हा व्हिडिओ तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघा. मला पासवर्ड विचारू नका. पासवर्ड तुम्हाला डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला मिळून जाईल. 2 स्टेपमध्ये आहे पासवर्ड आणि भावांनो
पासवर्ड तुम्हाला लगेच शो होऊन जाईल आणि मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे आणि असा टेटस लवकरात लवकर तयार करायचा आहे. तर भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकताल. तर भावांनो, भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.